आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय सचिनजी ओंबासे साहेबांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एक अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी भेट घेतलेली आहे। सोलापूर शहरामध्ये जी 1 ते 8 झोनमधील जे काही नाले सफाई खोलीकरण आणि रुंदीकरणाचे कामं झालेले आहेत, आदिला नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम झालेलं आहे। त्यामध्ये जे काही ज्या पद्धतीने ठपका ठेवण्यात आला आहे की त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला, ही बाब आज या ठिकाणी सन्माननीय सचिनजी ओंबासे साहेबांनी देखील सांगताना सांगितलं की आम्ही योग्य त्या पद्धतीने कारवाई करू। परंतु सोलापूर महानगरपालिकेमध्ये नालेसफाई आणि रुंदीकरणाचे काम होत असताना त्या ठिकाणी एकट्या सारिका अकोलकर मॅडम ह्या ठिकाणी काही दोषी असतात असं मला वाटत नाही। कारण की त्यांच्या नियंत्रणामध्ये जे काही लोक असतात त्याच्यामध्ये 8 झोनचे जे झोन अधिकारी असतात, जी असतात, चीफ ऑडिटर असतात, असे अनेक अधिकारी असतात। आणि दुसरी गोष्ट, सारिका अकोलकर मॅडम यांनी जे काही खोलीकरण आणि रुंदीकरणाचं जे काही रेट ठरवलेला आहे, तो रेट काय त्यांच्या घरामध्ये ठरवलेला नाही आहे। त्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये जो DSR जो रिपोर्ट असतो, जे बाजारभाव ज्या पद्धतीने असतात, तो विषय माननीय महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या नियंत्रणामध्येच महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या नेतृत्वामध्ये सगळे रेट ठरवले जातात। ह्या सगळ्या गोष्टी तर कायदेशीर आहेत आणि सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत। परंतु जाणून बुजून सारिका अकोलकर मॅडमांना टार्गेट करणं, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं, त्यांना कुठेतरी घरी बसवण्याचं जे काही कटकारस्थान ह्या ठिकाणी होतंय, ते अत्यंत चुकीचं असं मला वाटतंय। सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी ज्या पद्धतीने तक्रार केलेली आहे, ती तक्रार सारिका अकोलकर मॅडमच्याच बाबतीमध्ये करणं हे मला कुठेतरी संशयास्पद वाटतंय। कारण की त्या ठिकाणी जेई येतात, चीफ ऑडिटर येतात, झोन अधिकारी येतात, त्याच्यामध्ये अनेक अधिकारी येतात आणि त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी केलेल्या असतात। नालेसफाईच्या बाबतीमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी जिओ टॅगिंग फोटो व्हिडिओ काढले जातात, त्या ठिकाणी जिओ टॅगिंग असते। ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून येत असतं। परंतु कुठेतरी एक महिला अधिकारी एक चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांना कुठेतरी जाणून टार्गेट करणं हे कुठेतरी संशयास्पद वाटतं। त्यामुळे मी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सन्माननीय सचिन ओंबासे साहेबांना भेटलेला आहे आणि त्यांना भेटून निवेदन दिलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की आज ह्या ठिकाणी जी चौकशी कमिटी जी गठीत केली आहे, वीणा पवार मॅडम ह्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ह्या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये परिचित आहेत। माझी वीणा पवार मॅडमना विनंती आहे की सारिका अकोलकर मॅडम ह्या एक महिला अधिकारी आहेत। त्यांना अनेक तत्कालीन आयुक्तांनी त्यांना शेरा दिलेला आहे की चांगल्या अधिकारी म्हणून शेरा दिलेले आहेत। 10 पैकी 9 त्यांना जर गुण देत असतील, CR मिळत असेल, तर ते चांगलेच अधिकारी असतात, हे तुम्हाला पण माहिती आहे प्रशासकीय लेवलला। त्यामुळे आपण देखील त्यांची चौकशी करत असताना त्या ठिकाणी कोणत्याही पद्धती दुजाभाव न करता फक्त कायदेशीर कागदावर ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्या पद्धतीनेच त्यांनी न्याय देण्याचं काम करावं। कोणत्याही राजकारणाला ते बळी पडता कामा नये अशी माझी त्यांना विनंती आहे। म्हणून मी त्यांना देखील भेटून आता निवेदन दिलेलं आहे, देणार आहे।